नमस्कार मंडळी, मी सागर माने आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण जाणार आहोत करवंद काढायला. करवंद हे एक कोकणामधील प्रसिद्ध व आवडीचे फळ आहे. त्याचे उत्कृष्ट असे फायदे तर आहेतच. तर आपल्यासोबत आहेत दिनेश माने, साहिल माने. तर आपण यांच्यासोबत जाणार आहोत खोला बनवायला आता. तर करवंदीसाठी करवंद जे आपण स्टोर करणार आहोत किंवा करवंद ज्यामध्ये आपण साठवणार आहोत त्यासाठी एक खोला तयार केला जातो. तर हा खोला आहे कुंभियाच्या पानांपासून बनवला जातो. तर आपण बघत आहोत, ह्याला कुंभिया बोलतात. हे जे झाड आहे कुंभिया, याची फळं खाल्ली तर नाही जात, परंतु त्याची पानं आपल्यासाठी तरी आज तरी उपयोगी आहेत. ओके, पानं एकदम खाली कशी काय गेली लेट ओढून पडलं माझं नाही. तरी साहिल माने यांचा तर खोला बनवून झालेला आहे, पण दिनेश माने अजूनही प्रयत्न करतायत एक चांगला खोला बनवण्याचा. तर मला वाटतं यावेळी तरी त्यांचा खोला बनवून होईल. झालेला आहे आणि ते आता दाखवणार आहेत. मोराचा पिसारा बनवला आहे, परंतु यामध्ये होतील चांगली करवंद. स्टोरेज कुठे जाय म्हणून तर आम्ही आता चाललो करवंदाची झाडी जवळ. तर आता आपण जाणार आहोत करवंद काढायला. तर आता करवंदाची जाळी तर आलेली आहे, पण करवंदही आलेले आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. अजून यांना 10 ते 15 दिवस लागतील पिकायला, आणि जी पिके आहेत ती खाण्यासाठी तयार आहोत. तर हे दोघं बघूया काय करतायत आणि यांनी किती साठवली आहे करवंद. दिनेश किती दाखव. आहे तशी सुरुवात केलेली आहे, लवकरच हा खोला भरेल. साहिल तू. ओके, तर तुम्ही बघू शकता खूप अशी करवंद आहेत. त्यासाठी कोकणात यावं लागेल. खोला दाखव. आता काय केलं आम्ही? तर अशा प्रकारे करवंद खूप काढलेले आहेत आणि आता जात आहोत घरी. काटा आहे हा.